खाद्य सुरक्षेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. यवतमाळ शहरातील एका नामांकित कंपनीच्या खट्टा-मिठ्ठा चिवड्याच्या पॅकेटमधून चक्क मानवी दात आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्राहकाने 19 एप्रिल रोजी डेअरी दुकानातून 500 ग्रॅमचे चिवड्याचे पॅकेट खरेदी केले. 20 एप्रिल रोजी कुटुंबासोबत चिवडा खात असताना त्याच्या तोंडात अचानक कडक वस्तू लागली. संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता त्या पॅकेटमध्ये मानवी दात असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे कुटुंबातील सदस्यांसह लहान मुलांमध्ये हे भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर संबंधितांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर ग्राहकांनी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करून ईमेलद्वारे तक्रार नोंदविली असून पुरावेही पाठवण्यात आले आहे. दरम्यान खाद्यपदार्थ मानवी अवयव आढळले ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून उत्पादक प्रक्रियेत मोठा निष्काळजीपणा झाला की अन्य काही अनुचित प्रकार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनी, प्रशासन आणि वितरकांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः म्हणजे फूड अँड ड्रग्स विभागाने तातडीने संबंधित व्यक्तींसोबत संपर्क साधून संबंधित पॅकेट आणि नमुना सॅम्पल हस्तगत करावा व त्याची प्रयोगशाळेत सखोल तपासणी करावी अशी मागणी पुढे येत आहे. तसेच संबंधित नमकीनचा संपूर्ण बॅच तात्काळ जप्त करून वितरणाच्या ठिकाणी सील लावण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे यवतमाळ शहरात खाद्य सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नमकीन सारखे पदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.